तर अधिक महिना चालू आहे आणि अर्धा महिना उलटला गेलेला, आता 15 दिवस बाकी राहिले आहे. त्यासाठी आज आम्ही नाशिकला जायला निघालो. तर सकाळी सकाळी ना नाश्त्यासाठी आप्पे बनवले होते, कारण दुपारून निघायचं होतं. म्हटलं जास्त गोंधळ नाही पडायला पाहिजे. तर यावेळेस यांना काही वेळ मिळाला नाही बॅग भरण्यासाठी. आता मी बॅग भरणार म्हटल्यावर एवढा पसारा तर निघणारच आहे. तरी पण मला गॅरंटी आहे याच्यातलं खूप साऱ्या वस्तू इथंच राहून जाणार आहे. तर त्यानंतर दुपारी सगळी तयारी झाली आणि घरातून निघताना मी पहिले रेडीहेट मारते, कारण झुरळ वगैरे झाले असेल तर जातील यासाठी. कारण समर्थ लहान आहे, तो कुठे पण काही पण टाकत असतो खायच्या गोष्टी. झाडांना पाणी वगैरे टाकलं, कारण 4 दिवस जायचं होतं, तरी पाणी वगैरे टाकून ठेवलं आणि आम्ही निघालो आमच्या प्रवासाला. तरी आम्हाला निघता निघता 3:30 वाजून गेलेले होते आणि लकीली ह्यावेळेस आम्हाला ट्रॅफिक लागलं नाही. पण चहासाठी खूप वणवण करावी लागली, म्हणजे कुठेच चहा मिळत नव्हता. नंतर फायनली नाशिकच्या जवळ आल्यावर चहा मिळाला. आणि यावेळेस आमच्यासोबत आमच्या बिल्डिंग मधल्या काकू होत्या, त्यांना नाशिकला सोडायचं होतं, त्यामुळे त्या पण आमच्यासोबत आलेल्या होत्या. आपल्या सिटीमध्ये एंट्री केल्यावर ना एक वेगळीच फिलिंग येते. तर कुठेही ट्रॅफिक न लागल्यामुळे आम्ही रात्रीच्या 9:30लाच नाशिकला पोहोचलो होतो. सर्वात पहिले आम्ही काकूंना त्यांच्या पुतण्याजवळ सोडलं, ते घेऊन जाणार होते तिथून, आणि त्यानंतर आम्ही घरी जायला निघालो. आता एवढ्या प्रवासात काही प्रॉब्लेम झाला नाही असं तर होणार नाही, कारण उतरलो तेव्हा काही लिफ्टच चालू नव्हती. मग काय 4th फ्लोअरपर्यंत चालत जावं लागलं. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत बाय, आणि चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका.